6 शास्त्र आहे, 4 वेद आहे, उपपुराण आहे. आणि अशा प्रकारचं सद्गुरु माऊलीच्या चरणी साष्टांग नमस्कार करून नैमिषारण्यामध्ये ती मंडळी आली आणि त्यांनी साष्टांग दंडवत केला. जोडून या हात करीतो विनंती केली, महाराज आम्हाला काहीतरी आयुष्याचा आमचा क्षण व्यर्थ गेल्यापेक्षा तयाचे आयुष्य जाय ऐसे तैसे पूर्णतेची असे शिरावरी. हे आयुष्य तर जाणारच महाराज. सत्कर्म केलं तरी जाणार, दुष्कर्म केलं तरी जाणार, पण सत्कर्मामध्ये आपला वाटा मिळाला पाहिजे आपल्याला. एका ठिकाणी एक इमारत पेटली, अग्निशामक दलच्या गाड्या विझवायला आल्या. एक चिडिया आली, त्या चिडियानं चोचीत पाणी घेऊन मारायला सुरुवात केली. त्या चिडियाला विचारलं, ओ चिवताई, काय अग्निशामक दलच्या गाड्यानं विझणं तुमच्या चोचीतल्या पाण्यानं विझल का? चिवताईनं सांगितलं, नाही विझलं तर चालतं, पण उद्याच्या पेपरला माझी बातमी आली पाहिजे. मी सुद्धा शिवमहापुराणाला होते, मी सुद्धा जगद्गुरूच्या कार्यक्रमात होते. महात्माजींनी कपडे विणले, लोकांना वाटले महात्माजी उघडे गेले, पण आज प्रत्येक बंडलवर महात्माजीचाच शिक्का आहे. म्हणून महादेव प्रभू एका ठिकाणी सांगतात, रोपिले ते वरी आले, रोपिले ते वरी आले. तेची फळ प्राप्त झाले, तेची फळ प्राप्त झाले, रोपिले ते वरी आले, रोपिले ते वरी आले, रोपिले ते वरी आले. जे रोप लावलं ते उगवणार आहे. तुम्ही जर ऊस लावला तर ऊस उगवणार आहे, एरंड जर लावला तर एरंड उगवणार आहे. बसवलिंग महाराज एका ठिकाणी सांगतात, लाविता तो इक्षुदंड कैसा उगवे एरंड, महादेव म्हणे पुण्य केल्या कीर्ती काय. मग महाराज आम्हाला काहीतरी हा अपाय जाण्यासाठी उपाय सांगा. आणि अशा प्रकारचा हा उपाय आपल्याला आसन करणं शक्य नाही, कारण शिवपाठामध्ये सांगितलेलं आहे बघा, निर्गुण समाधी साधिता कठीण, अनिवार्य मन होय तेथे, शिवाच्या स्मरणे शिवरूप मन, अनायासे जाण होतसे. शिवाचं नामस्मरण आपण कधीही करू शकतो, केव्हाही करू शकतो, कुठेही करू शकतो. बाकीच्या गोष्टी साधना योगी मंडळीनंच करावं, त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही. आपण पामर जीव आहोत. जी योग साधना साधायची आहे ते शिवदास माऊलीनं सांगितलं, निर्गुण समाधी साधना फार कठीण आहे, पण एक शिवाचं स्मरण तर करू शकता ना तुम्ही. स्मरण करा हो, मनी भाव धरा हो, संसार सागर भक्ती बळे तरा. स्मरण करायला काही हरकत नाही महाराज. आणि मग अशा प्रकारचं हे शिवमहापुराण ऐकल्यामुळं काय होतं, अभ्यास होतो. आणि अभ्यास केला म्हणजे काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे कर्मफल त्याग कळतो. कोणत्या फलाची आसक्ती करायची आणि कुठल्या फलाचा त्याग करायचा.
आणि कर्मफल त्या कळाला की तो अनासक्तीला पोहोचतो. तद्धाम परम मम ममेवंशो जीवलोके जीवभूता सनातन. हे साध्य साधण्यासाठी महाराज आम्हाला काहीतरी सांगा. शकून आहे बघा, शकून. भरलेली घागर जर भेटली तर शुभ शकून सांगितला. पण संत मंडळी किंवा सद्गुरु महाराज जर भेटले ना, अवघ्या शकुनात शकून सांगितला. अवघ्या शकुनात शकून झाले दर्शन संताचे. अवघ्या शकुनात शकून महाराज गुरुचं चरण महाराज. म्हणून त्या गुरुच्या चरणाला आपण विसरलं नाही पाहिजे. हो, गुरुच्या पायाला फार महत्व आहे. म्हणून शिवदास महाराज एका ठिकाणी सांगतात, धन्य धन्य गुरु माय, धन्य धन्य गुरु माय. आज देखी येले पाय, आज देखी येले पाय, आज देखी येले पाय. तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली, तुझ पाहता माऊली. धन्य धन्य गुरुमाय, आज देखी येले पाय, तुझ पाहता माऊली. पाप ताप दैन्य गेले. पाप ताप आणि दैन्य हे सगळं जातं महाराज. म्हणून हे शिवमहापुराण अगोदर सर्वप्रथम शिवजीनं नंदीला सांगितलं. या शास्त्राचं नाव आहे शिवमहापुराण. स्वतः शंकरांनी बघा एवढ्यामध्ये याचं निरूपण केलं. आणि सरस्वती नदीच्या काठावर व्यास महर्षी चिंतातुर होऊन बसले आणि भक्तासाठी गुरुमाय क्षणोक्षणी वाट पाहे. अशा प्रकारचे व्यासांचे गुरु आणि हे महर्षी व्यासांकडे आले. आल्याबरोबर साष्टांग नमस्कार केला आणि व्यासांना ते निरूपण केलं. शिवदास महाराज सांगतात, मन्मथ माऊली सांगतात आपल्या आरतीमध्ये, अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान, आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण. अशा प्रकारचं महाराज शिवाचं नाव घेणं, शिवाचं गुणगान करणं, या शिवानुमंडपामध्ये आपण प्रस्थान होणं खरंच कल्याण होण्याचं साधन आहे आपलं. एकमेव कल्याण हे नाव म्हणजे शिवजीचं आहे. एकमेव शिवजी अनेक प्रकारचं भक्तांचं कल्याण केलं महाराज, अनेक प्रकारचं. म्हणून मी थोडं या शिवसंस्कृतीची जोपासना कोणी केली हे 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. ऋषी मुनी योगी ब्रह्मा विष्णू या सगळ्यांनी या शिवकथेचा शिवभक्तीचा स्वाद घेतलेला आहे महाराज. मी थोडं 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. शिवनाम सदा सर्वदा मंगल,
पापाचे निर्मूळ करीनाम, पुण्याची गणना करवेना कोणा, भक्ती सनातन, सनातन भक्ती आहे महाराज. मग ही भक्ती कोण केली? कोण केली? ब्रह्मांडाचा जो पती आहे ना, त्या ब्रह्मांडाच्या पतीनं पांडुरंगानं ही भक्ती केली. अगोदर सर्वप्रथम पहिला शैव म्हणजे पांडुरंग. शिवलीला अमृत ग्रंथ उघडा, शिवलीला अमृताच्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीला शोधा. हो श्रीधर वृंद पांडुरंग, जेने श्री धरिले शिवलिंग, अभंग न विटे कालंत्रयी. शिवलेल्या अमृताच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीला बघा घरी जाऊन. साक्षात अनंत कोटी पांडुरंग, पांडुरंगानं आपल्या मस्तकावर इष्टलिंग धारण केलं. तसेच आमचे गुरुमाऊली यांनी आम्हाला काल सांगितलंय, सगळ्याच देवदेवतांनी हे इष्टलिंग धारण केलं. आमचे म्हैसाळकर महाराजांनी काल आपल्याला सांगितलं. अशा प्रकारचं बघा शिवभक्तीनं मानवाचा उद्धार होतो. कशी भक्ती केली अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगानं, ती मी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. सहस्त्र कमळ नित्यानी हरी पूजिला, त्रिपुरारी अष्टभावी, दशलक्ष वर्ष सेवा नारायणे, प्रभो पंचानन वश केला. काय 10 लक्ष वर्ष, दशलक्ष वर्ष सेवा नारायणे, प्रभो नारायण वश केला. 1000 कमळाची फुलं घ्यायचे, आसन घालायचं. आसन करणं फार कठीण झालं आता, कारण या कलियुगामध्ये प्राणायाम फार अवघड झाला. हो, आणि ते आसन घालून त्या सहस्त्र नामावळीचा उच्चार करायचा. ज्याप्रमाणे विष्णू सहस्त्र नाम आहे, ओम विष्णुमय विश्व षटतकारो भूत भव्यम भवत प्रभु, तशाच प्रकारचं शिवसहस्त्र नाम आहे. आणि ते शिवसहस्त्र नाम एका एका महादेवाचं नाव घेऊन ते कमळाचं फूल महादेवाला अर्पण करायचं. नमः शिवाय. अशा प्रकारचं एक कमळाचं फूल समर्पित करायचं आणि एक एक महादेवाचं नाव घ्यायचं. किती नाव आहे विष्णूला? 1000. विष्णूचं नारायण नाव का पडलं? नार म्हणजे पाणी, आणि ज्या पाण्यात शयन करणारा तो नारायण. तशा प्रकारचं शिवजीची सुद्धा 1000 नाव आहे, आणि 1000 नावाला सुद्धा देखील इतिहास आहे. आता गुरु माऊलीच्या समोर ज्ञान सांगायचं म्हणजे मी इतका मोठा त्यांच्यापेक्षा अज्ञानी आहे. त्यांच्या रजधुडीच्या पात्रतेचा मी नाही महाराज. मे महिना आणि मे महिन्यामध्ये एक अगरबत्ती सूर्याला ओवाळली, किती प्रकाश पडेल हो? मे महिना आहे, दुपारचे 2 वाजले आणि सूर्याला एक अगरबत्ती ओवाळली तर किती प्रकाश पडेल? काहीच नाही महाराज. पण गुरु माऊली पाठीमाग आहे, गुरु माऊलीची कृपा आहे. सिंहाचं पिल्लू कधी आईच्या मांडीवर खेळायला घाबरत नसतंय महाराज, म्हणून ही सगळी गुरु माऊलीची कृपा आहे. मी कोण बोलणार?
बोलणारी गुरुमाऊली आहे. आणि अशा प्रकारचं ते एक कमळाचं कमळ घ्यायचं आणि ते शिवाला अर्पण करायचं. किती कमळ व्हायचे महाराज? 1,000. आणि सहस्त्र कमळ वाहता वाहता हो मायेच्या वेगळ्या माये ते चेष्टवी त्रिभुवन गोसावी महादेव. महादेव ऐसे जयासे नाव तेथे अभिप्राय तोची असे. काय नाव आहे त्या देवाचं? महादेव. काय नाव आहे? महादेव. महादेव म्हणजे मोठा देव. महादेवाचं कुणाला कळालं नाही महाराज कधी. जन्म कळाला नाही, पुण्यतिथी कळाली नाही, त्यांचं आयुष्य किती आहे ते कळालं नाही, त्यांचा इतिहास कळाला नाही. म्हणून सांगितलं एक ठिकाणी हो ओम नमो शिवा परमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद हेरंबताता जगद्गुरु. जगाचा गुरु महादेव आहे. आमचे सांप्रदायिक संत सुद्धा म्हणतात आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे बीज आहे महाराज, मूळ बीज आहे. आणि अशा प्रकारचं ते कमळाचं फुल व्हायचं. 9,999 फुलं वाहिले. एक कमळ कमी पडलं महाराज. सहस्र कमळ नित्य आणि हरी पूजिला त्रिपुरारी अष्टभावे. एक कमळ कमी पडलं. पडलं म्हणजे ते भोलेनाथानं पळवलं एक कमळ. कशासाठी? कसोटी पाहण्यासाठी विष्णू परमात्म्याची. ते कमळ पळवलं. पूजेला बसल्याच्या नंतर आसन मोडायला चालत नाही, उठायला चालत नाही, बोलायला चालत नाही. मग काय करायचं आता? तेवढ्यामध्ये आमच्या विष्णू परमात्मानं काय केलं? नेत्र कमळ वाहिलं. आपला एक डोळा काढला आणि शिवजीला समर्पित केला. आपला डोळा वाहायला महाराज. कारण गुरु सेवा करायची ना तर कशानं करायची? गुरुची सेवा अशी करायची महाराज की महादेव म्हणे काया पडो तेथे शंभूराया. प्राण गेला तरी जावो परीन सोडी निष्ठा भाव. आणि अशा प्रकारचा तो भाव कसा पाहिजे महाराज? आमचे संत शिरोमणी मनमत पावले एका ठिकाणी सांगतात अशे शुद्ध भाव ज्याचा, अशे शुद्ध भाव ज्याचा. देव अंकित तयाच्या, देव अंकित तयाच्या, अंकित तयाच्या, देव अंकित तयाच्या. अशे शुद्ध भाव ज्याचा, अशे शुद्ध भाव ज्याचा, अशे शुद्ध भाव ज्याचा. अशे शुद्ध भाव ज्याचा, देवांकित तयाचा. अहो आठविता पोटी धावे तयाचे संकटी. कोठे पडोनी देऊने जाणे अंतरीच खुणे. गुंते भावंडिया लोभा,
जेथे पाहे तेथे उभा, म्हणे मन्मथ शिवलिंग, देव भाविकाचा योग. पण भाव कसा पाहिजे महाराज? शुद्ध भाव पाहिजे. एका ठिकाणी बसवलिंग महाराजांनी प्रमाण दिलं भाव कसा पाहिजे. भावार्थ तो ऐसा पाहिजे बहुगोड, जैसा युक्षुदंड चवीन सोडे, तोडिता मोडिता सोलिता पिडिता अग्नीने जाळीता चवीन सोडे. उसाला काय करतो आपण? तोडतो, तोडल्याच्या नंतर मोडतो, मोडल्याच्या नंतर पिळतो, पिळल्याच्या नंतर त्याच्या खाली जाळ लावतो, विस्त्यानं त्याला जाळतो आपण. पाक झाल्यावरी तोडवे ते चरणी, अंती साखर होणे चवीन सोडे. बसवलिंग म्हणे धन्य त्याची निष्ठा. बसवलिंग महाराज म्हणतात खरंच त्याची धन्य निष्ठा आहे. हो, आणि तसंच एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, निष्ठावंत भाव. अशा प्रकारचा भाव पाहिजे, निष्ठा निष्ठेने पाहिजे. आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, काय दिलं, काय दिलं विष्णू परमात्म्याला, भोलेनाथानं काय दिलं महाराज? लक्ष्मीजीने विचारलं, प्रभू तुम्ही महादेवाला आपला डोळा वाहिला, मी काय वाहू? विष्णूजीनं सांगितलं, तुझी इच्छा, तुझी इच्छा. हो, इच्छा हराची स्तुती बोलवे ना, कैवल्य दाता मनुजा कळेना, एकाग्रनाथ विषंगिकारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. इच्छा तुझी. लक्ष्मी मातेनं आपल्या लेकराला पाजायचं स्तन कापलं महाराज आणि पिंडीवर ठेवलं. आणि पिंडीवर ठेवल्याबरोबर रक्ताचे 3 थेंब पडले आणि त्याच्यापासून बेलाचं पान झालं. ज्याला लक्ष्मी हवी आहे त्यानं शिवजीला एक बिल्लव पत्र शिवार्पणम, महादेवाला एक बेलाचं पान वाह. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. कशाची आवड आहे महाराज? आता मी पुढे कथा सांगणार आहे तुम्हाला. बेलाच्या पानानं काय झालं? एक दिवस लक्ष्मीजीची आणि पार्वतीची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर स्वागत वगैरे झालं. पार्वती माता आपल्या निवासस्थानावर गेल्या. सांगितलं, हो आपलं काय खरं आहे? कुठं आहे आपण? मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चुडामणी कोण आहे? उदास मूर्ती सदा भस्मधारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. कुठं वास्तव्य आहे महादेवाचं? मशानात. आता जर आपण शिवकथेला नाही आलो तर भोले बाबांना सांगितलं, शेवटला सुद्धा तुमची भेट माझ्याकडेच आहे. तुमच्याकडे गेल्याच्या नंतर कुठं नेतात? मशानामध्येच ना? का बंगल्यात ठेवता? नाही. जायचं कुठं आहे आपल्याला? मशानात. जायचं कुठं आहे आपल्याला? शिवप्रभू पर्यंत. आपण कुठून आलो? कुठून आलो महाराज? तुम्ही कुठून आलात? मी जालना जिल्ह्यातून आलो. श्री क्षेत्र राजूर गणपतीहून आलो. महाराज तुम्ही श्री क्षेत्र राजूर गणपतीहून आलात, जालना जिल्ह्यातून आलात, पण त्याच्या अगोदर कुठून आला? हो, कोठील मी कोण कळलेच ना, कोठील मी कोण कळलेच नाही. सांगा माझी खून विश्वनाथा, सांगा माझी खून विश्वनाथा, कुठील मी कोण कळलेच ना.
कोठील मी कोण कळलेच नाही, कोठील मी कोण कळलेच नाही. कुठून आलात, कुठून आलात? आमच्या आईवडिलांना मातीतलं हे अन्न खाल्लं, अन्नापासून त्यांचं वीर्य झालं आणि त्या वीर्यापासून आम्ही जन्माला आलो महाराज. आमचं हे मांसपिंड आहे. मग हे मांसपिंड कोणी केलं? आमचं मंत्रपिंड कोण केलं? जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी. शब्दस्वरे वेद गर्जती चारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. आम्हाला जर विचारलं कोणाचे आहे तुम्ही, तर काय सांगावं मी? आम्ही सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे सांगायला पाहिजे. आम्ही आमच्या आईवडिलांचं नाव घेतो, आमच्या आईवडिलांचं नाव सांगतो. आईवडिलाला जन्म देता येतो आणि तुम्हाला जर जन्म देता येत असेल, तुम्हाला जर तुमचा प्रतिपाळ करता येत असेल तर वर हात करून सांगा, नाही महाराज, सद्गुरू माऊलीच्या कृपेने हे सगळं आहे. म्हणून आमचा हा मांसपिंड आहे. एका रक्तात, एका विटाळामध्ये, एका दुर्गंधीमध्ये खाली वर पाय करून आम्हाला त्या आईच्या गर्भाशयामध्ये पडावं लागतं आणि मग आम्ही धावा करतो. हो सोहम जपता नाम शिवाचे आत्मत विरमला, जपता नाम शिवाचे आत्मत विरमला. म्हणून जपा तुम्ही नमः शिवाय, सांगे जगताला, सांगे जगताला, सांगे जगताला. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी ठसला, नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी ठसला. चहुवेदाच्या शब्द सागरा मंथनी सापडला, मंथनी सापडला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. बीज मंत्र हा नमः शिवाय आपलासा केला, बीज मंत्र हा नमः शिवाय आपलासा केला. सदा जपे जो प्रेम भक्तीने भवसागर तरला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. सांबजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की. पार्वती पते हर हर महादेव. हर 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 हर. या शिवसंस्कृतीची जोपासना महाराज मी आत्ताच एवढ्यात सांगितलं, भगवान पांडुरंगाने केली. काय नाव आहे हो त्या देवाचं? विठ्ठल नाही, मग पांडुरंग नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला वेड वगैरे लागलं का? नाही, मी तुम्हाला त्याचा पुरावा देणार. एक तर श्राद्ध घालायचं, नाही तर बाप दाखवायचा. ज्यावेळेस पुंडलिक आपल्या आईवडिलाला घेऊन काशीला चालला, काशीचे महागुरु, उज्जैनी पीठाचे महास्वामी या ठिकाणी आपल्याला आपल्या आळशावर गंगेचं स्नान आपल्याला घडू लागलं. पुंडलिक आपल्या आईवडिलाला घेऊन चालला आणि जात असताना पुंडलिकाच्या भेटीसाठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आले. काय सांगितलंय महाराज तिथं? काय सांगितलं? सावंत बंधू कोण आलं? तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल. पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले गा. कोण आलं? परब्रह्म आले. आज कोण आलं? व्यासपीठावर कोण येणार आहे?
परब्रह्म येणार आहे. हो, अशा प्रकारचं शिवकथा माझ्यासारख्या अज्ञान पामरांना काय सांगावं महाराज. फार महान ग्रंथ आहे. हो, आणि तो ग्रंथ वाचून आपल्यामध्ये अंतर पडलं पाहिजे. हो, ग्रंथ वाचून या काय अंतरले तुमचे पाय, नाही घडला साधू संग दुरावला उमारंग. ज्याला वाचायचं आहे ना, ज्याला वाचायचं आहे ना, त्यानं वाचत राहिलं पाहिजे. ज्याला वाचायचं आहे ना, ज्याला या काळाच्या जबड्यातून वाचायचं आहे ना, त्याने वाचत राहिलं पाहिजे. शिवसंत लक्ष्मण महाराज एका ठिकाणी सांगतात, हो वाचांशाकडून लक्षांश होत, वाचांशाकडून लक्षांश होत. प्रेमे तो महेश स्तवावा हो, प्रेमे तो महेश स्तवावा हो, प्रेमे तो महेश स्तवावा हो, प्रेमे तो महेश स्तवावा हो. वाचांशाकडून लक्षांश होतसे, वाचांशाकडून लक्षांश होतसे, वाचांशाकडून लक्षांश होत. सद्गुरुनाथ महाराज की. वाचत राहिलं की लक्षात बसतं, म्हणून वाचायचं ना, वाचा. तुम्हाला वाचायचं का, वाचा. वाचायचं, वाचा. कठीण प्रसंग आला बरं पुढं. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, जिकडे तिकडे कली माजला, अधर्म झाला चोहीकडे. म्हणून संत शिरोमणी मन्मथ माऊलीने सांगितलं एका ठिकाणी, हो निजून का जागा जागा, निजून का जागा जागा. पुढे आहे बहुदागा, पुढे आहे बहुदागा, पुढे आहे बहुदगा, पुढे आहे बहुदगा. निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा.